बागलाण तालुक्यातील कांदा उत्पादक वर्ग मोठा असल्याने कांदा खरेदी बंद होती. माथाडी व व्यापारी यांच्या हमाल तोलाई तिढ्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथील बैठक निष्फळ ठरली. शेतकरी राजा बाजार समिती बंद असल्याने हवालदिल झाला होता. बागलाण शेतकरी संघटनेने यावर भूमिका घेऊन 10 एप्रिल 2024 पासून आराई फाटा सटाणा येथे कांदा लिलाव सुरू करून अनोखा उपक्रम राबवणार आहे, असे शेतकरी संघटना अध्यक्ष केशव सूर्यवंशी, भास्कर बागुल, महेंद्र जाधव यांनी प्रबंधभूमीशी बोलताना सांगितले. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी निळकंठ भालेराव, सटाणा. नमस्कार, मी बागलाण तालुका शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष केशव तुकाराम सूर्यवंशी. गेली 15 दिवसापासून कृषी उत्पन्न बाजार समिती या बंद आहेत आणि कांदा असेल बाकीच्या शेतमालाचे पूर्णपणे व्यवहार हे ठप्प आहेत. आता शेतकऱ्यांचा गहू काढणीचा हंगाम असेल किंवा कांदा काढण्याचा हंगाम चालू आहे आणि शेतकऱ्यांजवळ मजुरीसाठी सुद्धा पैसे उरलेले नाहीत. हमाली मापाईचा तिढा गेल्या 15 दिवसापासून तसाच तेवत ठेवलेला आहे, तो अजूनही सुटलेला नाही. आज हमाली मापारी आणि त्याच्यानंतर शेतकरी प्रतिनिधी आणि व्यापारी प्रतिनिधी यांची बैठक कलेक्टर ऑफिस नाशिकला आयोजित करण्यात आले होते, परंतु त्यात कुठलाही निर्णय झालेला नाही. मग आता शेतकरी संघटनेने असा निर्णय घेतलेला आहे की शेतकरी हा त्याचा माल स्वतः विकणार आहे. त्यासाठी शेतकरी संघटनेने सटाणा येथे आराई फाट्यावर एक जागा स्वतः एका शेतकऱ्यांनी एक जागा उपलब्ध करून दिलेली आहे. तिथं सर्व कांदा उत्पादक शेतकरी आपापले वाहनं आणतील आणि तिथे विक्रीसाठी उभे करतील. आणि माझं सर्व व्यापाऱ्यांना आव्हान आहे की तिथं सर्व व्यापाऱ्यांनी खरेदीसाठी आपण यावे आणि उचित अशी बोली लावून माल घेऊन जावा, ही सर्व व्यापाऱ्यांना विनंती आहे. आमचा कांदा आणि भाजीपाला तो डिनोटिफाईड झाल्यामुळे आम्ही आमचा माल कुठेही विक्री करू शकतो. आम्हाला त्या बाबतीत कोणाचाही बंधन नाही किंवा त्यासाठी आम्हाला कोणीही अडवू शकत नाही. शेतमाल आम्ही कुठेही विक्री घेऊन जाऊ शकतो आणि विक्री करू शकतो. त्यामुळे आपण सर्व शेतकरी बांधवांनी दिनांक 10 बुधवार रोजी आपापला शेतमाल हा आराई फाट्याजवळ आणावा, ही आपल्या सर्व शेतकरी बांधवांना मी जाहीर आवाहन करतो आहे. शेतकरी संघटना तालुका कार्याध्यक्ष भास्कर बागुल. मी सर्व शेतकऱ्यांना जाहीर आवाहन करतो की आपण हे सर्व जे करतोय ते सर्व प्रायोगिक तत्त्वावर करतोय आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी निवडून आणि उच्च प्रतीचा माल घेऊन यावा आणि चांगला दर्जाचा चांगला रेट पण घ्यावा, अशी मी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो.